Thank you so much for coming over, Dr. Shirisha Sathi. Pleasure is all mine. We have an honorable guest today, and we are extremely lucky because it's not so easy to get a personality like her. So, Shirisha, Dr. Shirisha Sathi जे आहेत सगळ्या एकदम पॉप्युलर आहेत अमुक थ्रू व्हेरियस सेशन्स थ्रू नुकताच त्यांचं प्रॉब्ली तुम्ही युट्यूबवर पण बघितलं असेल की ओपन पॉडकास्ट आणि ओपन लाईव्ह सेशन्स होते. टुडे probably I'm going to go ahead and try to get a little different information from her rather than speaking only about her work. So, thodas interesting hoil in the beginning, and then we will go ahead and unfold a lot of things as to what she's done and why she's done. त्यांच्या करिअरमध्ये पण एक छोटंसं टर्न होतं which led to something different to what she is today. So आपण थोडंसं जाणून घेऊ to begin with. Again, officially welcome aboard to the Sasha's Corner. Thank you. Delighted, so much. Absolutely delighted for you to be here. As I said, pleasure is all mine. Yeah. सुरुवात करूया in the sense की डॉक्टर शिरीषा साठे पूर्वीच्या कोण होत्या? Okay. तुम्ही मूळच्या पुण्याच्या आहात की नाही कुठल्या आलात तुम्ही? ओके, मी आधीची शिरीषा काळे, लग्नाच्या आधीची. जन्म आणि 7वी पर्यंतचं सगळं शिक्षण माझं मुंबईत झालं. दादर पारसी कॉलनी एरियामध्ये आणि किंग जॉर्ज शाळेमध्ये मी होते. नंतर वडील गेल्यामुळे आणि अनेक घरातल्या ह्याच्यामुळे आम्हाला दादाची जागा सोडायला लागली आणि मग मी नाशिकला माझ्या भावाकडे राहायला गेले. आणि 8वी 9वी 10वीचं शिक्षण माझं नाशिकमध्ये काय म्हणता येईल आता किंग जॉर्जमध्ये मी मराठी मीडियममध्ये होते आणि सडनली नाशिकमध्ये इंग्लिश मीडियममध्ये गेले 8वी 9वी 10वीला. EMS असं त्या स्कूलचं नाव होतं, नाशिक एज्युकेशन सोसायटीची इंग्लिश मीडियम स्कूल होती आणि 10वीपर्यंतचं शिक्षण तिथे माझं भावाकडे झालं. आई आणि मोठ्या दोघी बहिणी त्या जॉब करत होत्या, सो त्या मुंबईमध्ये होत्या. आधी वर्किंग विमेन्स हॉस्टेलमध्ये राहिल्या, मग एक रेंटेड हे होतं. मग 11वीत मी परत मुंबईला गेले आणि त्यावेळेला डोंबिवलीला एक आउट हाऊसमध्ये आई आणि मोठी बहीण राहत होते. मग मी तिथे राहायला गेले आणि मग 11वीचं 1 वर्ष मी झुंझुनवाला कॉलेजमध्ये केलं सायन्स. पण मग ते लक्षात आलं की 12वीला डोंबिवली, घाटकोपर, दादरला अगरवाल क्लास वगैरे हे सगळं 12वीला आपल्याला शक्य नाही. जर आपल्याला मेडिकलला जायचं असेल तर वेळच मिळायचा नाही. मग मी 12वीला परत नाशिकला गेले आणि मग 12वी मी नाशिकमधनं दिलं आणि BJची ॲडमिशन हुकली माझी. म्हणजे अगदी 1-2 नाही, चांगल्या 10-15 मार्कांनी ती हुकली आणि BJ मेडिकलला. आणि BJ मेडिकलला त्यावेळेला ही 200 सीट्स होत्या, आजही 200च आहेत, पण हुकली ती हे. मग काही एंट्रन्स एक्झाम मेडिकल कॉलेजेसच्या दिल्या होत्या, FMCची दिली होती आणि त्याच्यात मी फिजिकल एक्झामिनेशनमध्ये अंडरवेट म्हणून नापास झाले. आता कोणी विश्वास ठेवणार नाही, पण येस, आय वॉज व्हेरी थिन सो ॲट दॅट पॉईंट. त्यामुळे ते झालं. वर्धा मेडिकलची मी पास झाले, पण त्यांच्या इंटरव्ह्यूचं कॉल यायला पोस्टल डिले झाला, विच वॉज नॉट ॲक्सेप्टेड बाय द कॉलेज. वर्धा मेडिकल ना म्हणजे वर्ध्याला सेवाग्राम मेडिकल. सो ती माझी MBBSची ॲडमिशन हुकली. मग BAMS नाशिकलाच आयुर्वेद कॉलेज होतं पंचवटीमध्ये, तिथे मग मला ॲडमिशन मिळाली. नाही, असं काही नव्हतं. वन ऑफ द कॉलेजेस, नॉट नेसेसरी. नाही, असं काही नाही. अनेक कॉलेजेस होती आणि त्यापैकी एक, आणि नाशिकचं कॉलेज हे काय बेस्ट कॉलेज वगैरे म्हणून ओळखलं जात नव्हतं ते नाही. त्यामुळे तिथे मिळाली आणि मुळात ती नाशिकमध्येच मिळाली म्हणून ती घेतली. खरं सांगायचं तर इतके साधे त्यातले हे होते. त्यातलं हो, आणि त्यावेळेला तो मिक्स्ड कोर्स होता आणि आम्हाला ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची पण हे होती, मुभा होती त्यावेळेला. नंतर तो प्युअर आयुर्वेद झाला. त्यामुळे अगदी ऑनेस्टली सांगायचं तर ती बॅकडोर एंट्री होती.
आयुर्वेदाच्या प्रेमापोटी वगैरे असं काहीही मी BAMS ला गेले नव्हते, कारण आमच्या घरामध्ये तसं काही ते वातावरणही नव्हतं किंवा माहितीत कोणीतरी वैद्य आहेत किंवा आयुर्वेदाची प्रॅक्टिस किंवा आयुर्वेदाची ट्रीटमेंट वगैरे असं काहीही आमच्या घरामध्ये नव्हतं. त्यामुळे तसं मला काही आयुर्वेदाविषयी विशेष प्रेम, काहीतरी वेगळी माहिती होती आणि दॅट ड्रोव मी टू BAMS असं काहीही झालं नाही. साधारण काय होतं? तुम्ही किती बहिणी आणि भाऊ? मी 4 भावंड. मी सगळ्यात धाकटी, मोठा भाऊ, मग 2 बहिणी आणि मी सगळ्यात धाकटी. वडील माझे रेल्वेजमध्ये होते, ते मी 10 वर्षाची असताना गेले. आणि आई माझी सोमय्या कॉलेजमध्ये विद्याविहारला DED कॉलेजमध्ये प्रोफेसर होती. वडील गेल्यानंतर जी आमची बऱ्यापैकी सगळी कुटुंबाची थोडं म्हणजे ज्याला विस्थापितच आम्ही झालो, कारण माझी मोठी बहीण तेव्हा स्टेट बँकेत होती आणि त्यामुळे मग त्या तिघींना कंटिन्यू करायला लागलं मुंबईत राहणं. आणि माझी मग रवानगी आईने भावाकडे केली की निदान हिला एका ठिकाणी स्टेबल हिचं चालू राहील अशा याने. आणि मग माझं आयुर्वेदाचं शिक्षण सुरू झालं आणि त्यातही माहीत नाही म्हणजे माझी विचार करण्याची पद्धत आणि एकूण ह्या सगळ्यामध्ये मला असं तो मनापासून आयुर्वेद म्हणजे त्या शास्त्राविषयी माझा काहीही आक्षेप नाही, पण व्यक्ती म्हणून आपण काहीतरी आयडेंटिफाय करू शकतो की कुठला अप्रोच काय, म्हणजे जे मला नंतर लक्षात आलं की ज्याचं म्हणजे प्रत्येकच याच्यामध्ये जे गिव्हन आहे ते तसंच्या तसं स्वीकारा. म्हणजे ते खूप ऑथेंटिक आहे, ते वेल थॉट आहे, हे जरी मान्य असलं तरी जे दिलेलं आहे ते तसंच्या तसं स्वीकारा हे मुळातच माझ्या स्वभावात नव्हतं. त्यामुळे बहुतेक मला आयुर्वेद नाव लुकिंग बॅक की आपल्याला का नाही आयुर्वेदाशी नातं जोडलं गेलं, का नाही त्याच्याविषयी विशेष आपल्याला आत्मीयता निर्माण झाली, असा जेव्हा विचार करते तेव्हा मला असं लक्षात आलं की तो माझ्या व्यक्तिमत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे तेव्हाही शिकताना माझा भर सगळा ॲलोपॅथी आणि ह्याच्यावरतीच होता. पण तुम्हाला लहानपणापासून फोकस्ड की तुम्हाला डॉक्टर्स व्हायचं नाही किंवा मेडिसिन त्यावेळेला एक अगदी सरळ सोट की जरा बरं हुशार पोरगा असलं तर ते इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जातं, मुली इंजिनिअरिंगला जात नाहीत आणि मुली मेडिकलला जातात, असं ते ठोक हे होतं. अगदी त्या काळी मी खरं तर आई माझी प्रोफेसर असल्यामुळे तिने विल्सन कॉलेजला माझी ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे करून घेतली होती, म्हणजे मला त्यातलं काही आठवत नाही आहे, पण ते आठवत आहे मला विल्सन कॉलेजला त्याच्यासाठी गेलेलं. मग मला असं वाटतंय की आईने त्या काळाच्या याच्या जरा एक पाऊल पुढचं टाकलं होतं, पण तिथेही पुन्हा हीच 2 फील्ड आली होती आणि ऑब्व्हियसली इंजिनिअरिंग हे मुलींसाठी. आणि माझी तब्येत त्यावेळेला म्हणजे मी खूप आजारी पडायची. मी 8वीत असताना जेव्हा नाशिकला गेले तेव्हा मला ट्युबरक्युलोसिस झाला होता. प्रॉबेबली ते सगळं ॲडोलसंट एज, वडील गेलेले मुंबईतून एकदम नाशिकमध्ये हे आणि घरात माणसं असतानाच राहणं आणि मग भाऊ बहिणी आणि असं ते सगळंच बहुतेक मला ते भारी पडलं. आणि मग त्याच्यानंतर माझी तब्येत ही थोडीशी 19-20च राहत गेली. त्यामुळे काय म्हणतात ते सगळं जो माझा प्रवास होता तो अशाच ह्याच्यातनं होत गेला. आणि मग आयुर्वेदाची 3 वर्ष म्हणजे प्री, फर्स्ट, सेकंड, थर्ड अशी 4 वर्ष माझी नाशिकमध्ये झाली आणि मग माझं लग्न झालं. सो शिकत असतानाच माझं लग्न झालं आणि ते टिपिकली म्हणजे वडील गेल्यानंतर आता सगळ्या मुलामुलींची लग्न होऊन ते एकदा जबाबदारीतनं मोकळं होणं असा तो अगदी हे होता. आणि म्हणजे मला थोडंसा एक नवल असं नेहमी वाटतं की माझ्या आईने माझ्या वडिलांच्या पश्चात आमच्या चौघांचीही सगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या, नोकरी करणारी होती, तरीसुद्धा आज ती विचाराच्या पातळीवरती हार्डकोर पेट्रियार्कल आहे. त्यामुळे जो तो टिपिकल पेट्रियार्कल माइंडसेटमधनं की त्या मुली आपापल्या घरी गेलेल्या म्हणजे आता हिचं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे किंवा असा कुठलाही तो मुद्दा नव्हता. आणि मलाही त्याच्यात फार काही विरोध करावा किंवा कारण ते इतकं सहज घडत होतं आणि ते घरामध्येही घडत होतं. सो इट वॉज सच अ कॉमन थिंग
की मला त्याच्यात भले अगदी माझ्या बरोबरीच्या काही सगळ्यांची लग्न होत होती अशातला काही भाग नव्हता, पण तरीसुद्धा माझं शिकत असताना झालं. आणि मग मी नंतर मात्र टिळक आयुर्वेदमध्ये उरलेलं 4th आणि 50 इयर्स जे आयुर्वेदाचं होतं ते टिळक आयुर्वेदमध्ये पूर्ण केलं. आणि मग परत तोच मुद्दा की लग्न झालं की मग ते कालांतराने मूल होणे हा एक पुन्हा पुढचा एक अगदी ठरलेला माइलस्टोन. म्हणजे ह्याच्यामध्ये तो आपला चॉईस असतो आणि असं काहीही म्हणजे मी त्या अर्थाने इग्नरंटच होते. आणि टिपिकली एका मध्यमवर्गीय ब्राह्मणी संस्कारात जे सगळं ठोक असतं तसं ते चालू होतं. आणि मग माझं फायनल BMSची परीक्षा झाली आणि देन आय कन्सीव. सो माझी इंटर्नशिप सगळी प्रेग्नन्सीमध्ये त्याच्यात प्रॉब्लेम झाले आणि फक्त मी ते अशी जीवाच्या कराराने ती पूर्ण केली. त्याच्यात खूप हेल्थ इश्यूज आले. पण डोक्यात हेच की आता हे जर बाळ झालं आणि तर आपली इंटर्नशिप झालेली नसली तर एक तर बॅचमेट्स आपले पुढे निघून जातील आणि मग बरोबर इंटर्नशिप करायला बरोबरीचं कोणी मित्रमैत्रिणी असणार नाही. आणि मग त्याच्या पुढे रजिस्ट्रेशन, त्याच्या पुढे आपली प्रॅक्टिस हे सगळं किती लांबत जाईल, ते बाळ नीट असलं तर सांभाळायला कोण असेल, कसं सगळेच प्रश्न होते. त्यामुळे असं ठरवलं होतं की जोपर्यंत जमतंय तोपर्यंत आपण होता होईतो इंटर्नशिप कम्प्लीट करू. सो दॅट आणि लिटरली 19 डिसेंबर 1987ला माझी इंटर्नशिप संपली आणि माझी मुलगी 20 डिसेंबरला बॉर्न झाली. सो इतकं ते काट्यावरती होतं. पण ते मी म्हटलं तसं की असं जीवाच्या कराराने मी ते केलं. त्याच्यानंतर थोडासा जरा भेद झाला की माझ्या मुलीला VSD होता, म्हणजे तिच्या हार्टला होल होतं. आणि त्याच वेळेला माझा नवरा कमिन्समध्ये होता आणि ही हॅड टू गो टू US कोलंबस फॉर वन ऑफ देअर प्रोजेक्ट्स. त्यामुळे ती अगदी 1-1.25 महिन्याची असताना तो अमेरिकेला गेला आणि त्याचा तिथला स्टे नंतर एक्सटेंड होत गेला. फक्त गंमत अशी झाली की VSD हा प्रकार असा होता की ती अशी काही मिनिट सुद्धा नाही, काही सेकंदापुरती ती सायनोस व्हायची, ब्लू बेबी व्हायची. कारण तो रिव्हर्सिबल शंट जो हार्ट ब्लडचा असतो तो जेव्हा व्हायचा त्यावेळेला ती सायनोस व्हायची. आणि ते इतकं मिलीसेकंडसाठी असायचं की ते इतरांना दिसायचं नाही. आणि मला त्याचा सिरियसनेस कळत होता. पेडियाट्रिशियनला तर ऑब्व्हियसली हे होतं. आणि नवरा अमेरिकेला जाताना असं हे होतं की थोडंसं की जर सर्जरी करण्याची वेळ आली तर आय विल टेक हर देअर. कारण निओनॅटल कार्डियाक सर्जरी त्यावेळेला अजूनही आपल्याकडे खूपच 87 ती आपल्याकडे निओनॅटल कार्डियाक सर्जरी ह्या आपल्याकडे त्यावेळेला सुद्धा अजून तसा खूप प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये असलेली होती US तुलनेत. आता वी आर ॲट पार विथ प्रॅक्टिकली एव्हरीथिंग. पण दॅट वॉज नॉट द केस इन 1987. आणि त्यामुळे मी इतकी तिच्या बाबतीत त्यावेळेला अशी प्रोटेक्टिव्ह असायची. तर तेव्हा असं सगळ्यांना वाटायचं की हिचं फारच अति चाललंय, काही मुलं होत नाहीत का लोकांना, अमुक नाही का, कारण त्याच्यात व्हिजिबल काहीच दिसत नव्हतं. आणि तो क्षण ती सायनोस झाली की माझा ठोका चुकायचा की आता ही पुढचा श्वास घेणार आहे मुलगी का नाही घेणार आहे. आणि तेव्हा काहीच करता येत नव्हतं. आणि तेव्हा मग ते US जायचं ठरलं. आणि तिच्या तब्येतीसाठी म्हणून नाही, पण यांचा स्टे नवऱ्याचा एक्सटेंड झाला. पण तेव्हा तो विजा, म्हणजे मला तो तर प्रसंग अजूनही आठवतोय की विजा मिळणं खूप अवघड. कारण तेव्हा इथे ॲसेट्स काय दाखवणार होतो वयाच्या 25व्या वर्षी वगैरे, की एक फ्लॅट होता त्याच्यावरती सुद्धा कर्ज घेऊन घेतलेला तो फ्लॅट होता. असे काय बँक बॅलन्स असे काही घेणे नव्हते. सो काहीच असं सिद्ध करायला नव्हतं की आम्ही परत येणार आहोत. ही मंडळी गेलेली 2 जण, त्यांचा बिझनेस विजा पुढे तिथल्या कोलंबस कमिन्सने एक्सटेंड करून घेतला होता. सो ते दिसत होतं. मग तरी माझ्या एका चुलत सासऱ्यांच्या मदतीने, म्हणजे पहिल्यांदा रिजेक्ट झाला, दुसऱ्यांदाही झाला, मग तिसऱ्यांदा त्यांनी त्यावेळेला जे काही शक्य होतं की कुठून तरी ओळख हे करून वगैरे, तर तसं आम्हाला एक दुपारी
मी आणि याचा एक जो मित्र गेला होता त्याची बायको, अशा आम्हाला दोघींना एक स्पेशल स्लॉट त्यावेळेला मिळाली. आणि तेव्हा ते US एम्बसीमध्ये म्हणजे लहान मुलांना घेऊन जाता येत नव्हतं किंवा त्यांच्या फीडिंग बॉटल्स बरोबर काहीच, म्हणजे ते सगळं हे होतं. आणि मग तो इंटरव्ह्यू म्हणजे मला इतका हे होत आहे की सगळी चौकशी झाली, सगळी कागदपत्र हे केली आणि ती इंटरव्ह्यू घेणारी म्हणली की यू कीप युअर बेबी हिअर, विल गिव्ह यू द व्हिसा. आणि ते मला म्हणजे मला असं मला अजून आठवते त्याच्या खालनं मी असे पेपर्स माझे खसकन काढून घेतले आणि म्हटलं आय डोंट वॉन्ट टू व्हिजिट युअर कंट्री एव्हर अगेन. म्हणजे असं जर कोणी एखाद्या तान्ह्या मुलीच्या आईला सांगत असेल तर नाही मला अशा देशात जायचं असं म्हणून मी ते हे केलं. अर्थात नंतर मी गेले, कारण नवरा परत तिथे गेला होता, मग मी सुट्टीसाठी वगैरे अशी गेले तिथे, नाही असं नाही. पण असे काही प्रसंग त्यावेळेला येत गेले. माझा दीर आणि जाऊ म्हणजे माझ्या नवऱ्याचा जुळा भाऊ, आमचं लग्न एकाच वेळेला झालं. मुलंही आमची 1-1.5 महिन्याच्या पाठोपाठ झाली. तो दुबईत होता, तो परत आला होता, म्हणजे सुट्टीसाठी म्हणून आला होता. तो पुढे गेला आणि त्याची बायको आणि मुलगा मागाहून जाणार होते आणि त्याच्या मुलाला सिव्हिअर इन्फेक्शन झाली आणि हे झालं आणि तो 8-8.5 महिन्याचा असताना ते बेबी गेलं. म्हणजे इथेच होती ती पण. आणि त्यावेळेला आम्ही दोघी जावा 2 छोटी बाळं, त्यातलं एक गेलं आणि सासू माझी, असे आम्ही होतो. म्हणजे तो काळ माझ्यासाठी खूप टफ होता. म्हणजे एकीकडे हिचं दिसत होतं VSD, ते बेबी इतकं हेल्दी होतं आणि ते असं डोळ्यात देखत गेलं. त्यामुळे तेव्हा मला म्हणजे तो काळ मला इतका ताणाचा काळ होता. दोघंही तिकडे, नवरा तिकडे, दीर तिकडे, आणि सगळं पुन्हा डॉक्टर असल्यामुळे ते पुन्हा त्याचं वैचारिक ओझं माझ्यावरच होतं. फिजिकली ते करायलाच लागत होतं सगळं, पण तरीसुद्धा. आणि त्याच्यानंतर मात्र इट वॉज रिअली अ नाईटमेअर फॉर मी की बापरे, हा गेला आणि हिचं तर नोन हे आहे, ही जगतीये का वाचतीये. सो मग नवरा परत आला आणि मग हिची जेव्हा इकोकार्डिओग्राफी 1.25 वर्षाची नॉर्मल झाली, त्याच्यानंतर मी असं ठरवलं की आता आपण प्रॅक्टिस सुरू करूया. कारण तोपर्यंत रजिस्ट्रेशन वगैरे सगळं इंटर्नशिप कम्प्लिशन झाल्यामुळे झालेलंच होतं. पण तो मधला 1.25 वर्षाचा काळ जवळजवळ असा गेला की प्रचंड टेन्शन, इतकी अनसर्टन्टी आणि काहीच कुठे काही रिसोर्सेसच कुठल्याच अर्थाने नाहीत. आणि मग मी वारजाला दवाखाना सुरू केला. आणि त्यावेळेला वारजं हे पुण्याच्या अगदी बाहेर होतं. म्हणजे कर्वेनगरचा एक थोडासा ह्याचा एरिया सोडला की तिथून पुढे ॲब्सोल्युटली काही नव्हतं. वारजाला एक जगात नाका होता आणि तो सोडला तर पुढे माझ्या दवाखान्यापर्यंत लिटरली काही नव्हतं. आणि मुलगी लहान होती तेव्हा. आणि तेव्हा कसं असायचं ना की मेडिकल प्रॅक्टिस सुरू केली की 1-1.5-2 वर्ष वेटिंग पिरियड साधारणपणे लोकांचा जायचा. सो माझा हिशोब अगदी असा होता की ही 3-3.5 वर्षाची होईल, तोपर्यंत आपला वेटिंग पिरियड पार पडेल आणि मग माझी फुल फ्लेज आणि तिचं नर्सरी किंवा प्ले ग्रुप वगैरे सुरू होईल. आणि मला ओपनिंगच्या दिवशी माझ्या दवाखान्याचं असं कळलं की आजूबाजूला तिथे लेडी जनरल प्रॅक्टिशनर एकही नाही. आणि मुळातच तिथे जे 2 GP होते ते तिथे फारसा वेळ नसायचे. शहरात नाही यायचे पण फारसा वेळ द्यायचे नाही. त्यामुळे डे 1 पासनं माझ्याकडे पेशंट्सची गर्दी सुरू झाली आणि त्याच्यात माझं मग घरातलं गणित सगळं गडबडलं. हे परत तिथे येणारा हे जो होता एक तो सोशो इकॉनॉमिक, म्हणजे तिथलं ते जे हनुमाननगर होतं तिथले येत होते, काही विटभट्टी होती तिथे मागे, तिथले काही यायचे आणि काही तिथे कमिन्सच्याच किंवा देखीलचे बंगलोजची एक कॉलनी होती, तिथले पेशंट. पण तिथला माझा अनुभव असा होता, हे आत्ता सांगण्याचं कारण की पुढे सायकोलॉजीकडे जाण्यासाठी हा एक खूप महत्त्वाचा हे ठरला की तिथे सिम्पल पॅथॉलॉजी, सिम्पल सोल्युशन्स असेच ते पेशंट्स होते. म्हणजे मला त्याच्यात फार काही मोठं असं हे दिसत नव्हतं. व्हेरिएशन होतं, चॅलेंजेस होते, नाही असं नाही, पण स्टील आय कुड आयडेंटिफाय द पॅथॉलॉजी अँड आय कुड सी द सिम्पटम्स. That your decision of moving into psychology per se, you have gone through so much, आणि
I don't know whether it's right or wrong, but people who may have gone through so much in their early growing up years as an individual probably become more stronger. And it त्याच्यात एक असं वाटतं की probably we can help others as well. Correct. Right? दॅट वॉज वन ऑफ द रिझन्स की स्ट्रेस जो काही मी एक्सपिरियन्स करत होते, सो सगळे सांगताना फक्त ताण घेऊ नको, पण म्हणजे काय करायचं हे मला कोणीही सांगू शकत नव्हतं. किंवा जसं मी म्हटलं तसं की मी 8वीपासून तो जो ट्युबरक्युलोसिस झाला त्याच्यानंतर मी सातत्याने आजारी पडायचे. ताप यायचा, इन्व्हेस्टिगेशन्स व्हायची, कशातही काही निघायचं नाही. मग ते टिपिकली पायरेक्झिया ऑफ अननोन ओरिजिन म्हणून ते क्लासिफाय व्हायचं आणि ते जायचा ताप असं. पण 3-3 आठवडे 4-4 आठवडे ताप येतोच आहे असं ते खूप होत होतं. आणि तेव्हा प्रत्येक जण कशाचा स्ट्रेस आहे, कशाला ताण घेते, एवढं कशाला लावून घेते, आणि मला कळायचंच नाही की म्हणजे काय करायचं. आणि दिसतंय मला की मला ते कोप अप करता येत नव्हतं असं दिसतंय, म्हणजे नाव लुकिंग बॅक ते दिसतंय मला. सो दॅट वॉज वन ऑफ द रिझन्स की जिथे मला असं लक्षात येत होतं की अरे देर इज समथिंग मोर टू इट, आणि जे नुसतं मेडिसिन आणि ह्याच्यामध्ये येत नाही आहे. तर वारजाचा दवाखाना माझा सुरू झाल्यानंतर मग गोष्टी बऱ्या होत्या, पण परत मी म्हटलं तसं की घरातलं माझं गणित बिघडायला लागलं, कारण तिथे मला वेळ खूपच द्यायला लागला जो माझ्या गणितात नव्हताच. मग देअर केम अ पॉईंट, मग मला स्पॉन्डिलायटिसचा त्रास व्हायला लागला, आणि मग देअर केम अ पॉईंट जेव्हा मला ते क्लिनिक बंद करायला लागलं वारजातलं. आणि मग नंतर म्हणजे काय म्हणतात असे छोटे फक्त मी म्हटलं तसं की काहीतरी करत राहायचं हा एक सततचा मुळात ते स्वभावात असल्यामुळे मग ते क्लिनिक बंद केलं. मग ती जागा तर होती, मग तिथे मध आणि गुलकंदाचं ट्रेडिंग सुरू केलं. म्हणजे त्याला काही म्हणजे कनोजून गुलकंद मागवायचा आणि बरेलीहून मध, असं काही ते काय म्हणता येईल ॲडहॉक काही ना काहीतरी गोष्टी करत राहिले. अगदी तेव्हा एक्सपोर्ट वगैरे पण केला मध आणि गुलकंद दुबईला असं ते, पण तेही फार काही सस्टेन झालं नाही. उगाच काहीतरी करायचं म्हणून, आणि ती जागा आहे तर काहीतरी वापर करू म्हणून ते सुरू केलं होतं. आणि मग त्याच्यानंतर मला म्हणजे तेही सगळं सुरू होतं. दरम्यानच्या काळात माझा नवरा सिरियाला गेला. हो, नाही दॅट टाइम सिरिया वॉज लाईक म्हणजे खरंच सुंदर कंट्री होती. युफ्रेटिस नदीच्या काठी सगळं हे होतं, आणि विशेषतः भारतीयांना तिथे ऑलमोस्ट रेड कार्पेट होतं. आणि त्यातनं भारतातले इंजिनियर्स म्हणजे तर हिंदी मोहांदिस असं ते म्हणायचे, आणि त्यांना तर रेड कार्पेट होतं. तर त्याच्या आधी माझं त्या स्पॉन्डिलायटिसमुळे जेव्हा ते क्लिनिक बंद झालं, मग ते मध आणि गुलकंद सुद्धा बंद झालं. मग त्याच्यानंतर मी असं ठरवलं की आपण आता, मग बाय दॅट टाइम मुलगी नर्सरीला जायला लागली होती, त्यामुळे मग मी असं ठरवलं की आपण तेवढाच वेळ काहीतरी काम बघूया. मग त्यावेळेला ज्ञानप्रबोधिनीमध्ये त्यांचा दवाखाना आणि आयुर्वेद विभाग आहे, तर तिथे आयुर्वेदाची औषधं होमिओपॅथीच्या म्हणजे टिंक्चर्स त्याची काढून होमिओपॅथीसारख्या गोळ्या ज्याला सूक्ष्म औषधं म्हणत होते अशी सुरू केली होती. आणि ती म्हणजे तिथला दवाखाना ती औषधं देऊन चालवायचा होता. सो ते माझ्या वेळेत बसत होतं म्हटल्यावरती मी ज्ञानप्रबोधिनीत जायला लागले आणि त्यांचा दवाखाना बघायला लागले आणि ती औषधं देत होते. पुन्हा म्हटलं तसं की त्याच्यात पुन्हा आयुर्वेदाची हे होती का असं नाही, पण पेशंट्स बघणे, मेडिकल हे माझं निदान तो टच राहणे हा भाग त्यात होत होता. पण तिथे येणारे पेशंट्स मात्र सायकोसोमॅटिक हे होते. जसं वारजामधलं पेशंट्स हे खूप, मी मगाशी म्हटलं तसं की सिम्पल पॅथॉलॉजी सिम्पल सोल्युशन्स, पण तिथे येणारे मात्र सायकोसोमॅटिक जसे होते. आणि मग तिथे त्यावेळेला डॉक्टरच्या खुर्चीत बसले म्हणून मी काही सल्ले द्यायचे, ते लोक ऐकायचे, पण मला कळायचं की ते सल्ले देण्यासाठी मी याचा कशाचाही अभ्यास केलेला नाही आहे. त्यावेळेचं जे काय ज्ञान अज्ञान जे काय असेल त्याच्यातनं धडकून मी सल्ले द्यायची आणि ते ऐकायची लोक.
पण तसं माझं तिथलं काम सुरू होतं. मग तिथे मी आयुर्वेदातल्या ज्या बुद्धीवर काम करणारी औषधं मानली जातात त्यांच्या क्लिनिकल ट्रायल्स घ्यायच्या ठरवल्या होत्या. आणि त्यावेळेला सांडू ब्रदर्स म्हणून एक आयुर्वेदिक प्रोप्रायटरी प्रॉडक्टचं एक मोठी हे होती. त्यांचं तेजरस नावाचं एक औषध खूप पॉप्युलर झालं होतं आणि त्याने मुलांची बुद्धिमत्ता वाढते आणि असं सगळं. म्हणजे तो टिपिकल परीक्षा आणि परीक्षेचे मार्क याच्याकडे तो हळूहळू फोकस शिफ्ट होत असल्याचा तो टिपिकल कालावधी होता की ज्याला हळूहळू प्रचंड महत्व यायला लागलेलं होतं. मग तेव्हा त्या ट्रायल्स घेऊन दिल्या. तर मग त्याच्यासाठी त्या रिसर्चसाठी जेव्हा प्री आणि पोस्ट IQ टेस्टिंग करायला लागलं तेव्हा ज्ञानप्रबोधिनीमधल्या सायकोलॉजी डिपार्टमेंटशी माझा खूप जास्ती संबंध आला. आणि त्यावेळेला ज्या हेड होत्या डॉक्टर उषाताई खिरे, तर ते तर एक अगदी निराळ, म्हणजे काही व्यक्तिमत्व जी आपल्याला आयुष्यात श्रीमंत करून जातात तसं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि मग तेव्हा ते सगळं ॲडमिनिस्ट्रेशन, मग प्री पोस्ट टेस्टिंग त्या ग्रुपचं, आणि मग पुन्हा डबल ब्लाइंड स्टडी, मग ते ग्रुप्स इंटरचेंज करून वगैरे असं सगळं त्याचा मी रिसर्च केला होता. आणि त्याचा मी एका इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये पेपर पण वाचला होता. तेजरस नाही, मी ही जी ती सूक्ष्मौषधी ट्राय केली होती, ब्राह्मी, वेखंड आणि शंखपुष्पी, ही आयुर्वेदातली 3 प्रमुख हे मानली जातात की बुद्धी वर्धनासाठी. तर त्याचा मी तो पेपर वाचला होता. आणि त्यावेळेला माझं तो रिसर्च आणि सायकोलॉजी डिपार्टमेंटशी त्यावेळेला पहिल्यांदा माझा संबंध आला. आणि मग उषाताईंशी बोलताना अनेक छोटे 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 विषय निघायचे. आणि ते सगळं चालू असताना माझा नवरा सिरियाला गेला कामासाठी, आणि मग तो अधूनमधून यायचा. पण त्या काळात मला थायरोटॉक्सिकोसिस सुरू झालं, हायपरथायरॉइडिझम, आणि वेट कमी व्हायला लागलं, ट्रेमर्स यायला लागले, खूपच त्रास व्हायला लागला. आणि आपल्याकडे नॉर्मली मिळणारं न्यूमर्कझॉल त्या औषधांनी ते ड्रग रेझिस्टंट निघालं. मग त्यावेळेला अमेरिकेतनं प्रोपिलथायोयुरासिल मागवायला लागायचं, आणि मग तरी सुद्धा ते काही हे होईना. त्या ह्याच्यात मला ज्ञानप्रबोधिनीमधला सुद्धा हे सोडायला लागला. मग त्याच्यात मला एका औषधाची रिॲक्शन आली. मग बेडरिडन होते मी जवळजवळ 3 महिने. मग मला रेडिओ ॲक्टिव्ह आयडिन आयसोटोप घ्यायला लागला, कारण ते हायपरथायरॉइडिझम काही कंट्रोलमध्ये येईन. आणि तो घेतलं की नॉर्मली 1-1.5 वर्षानंतर हायपोथायरॉइडिझम डेव्हलप होतो, आणि जो मग औषधाने मॅनेज करणं सोपं असतं. म्हणून मग ते सगळं रिव्हर्स करायला लागलं. आणि मग त्या ह्याच्यात मग पुन्हा खूप लिमिटेशन्स, ते 15 दिवस रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप घेतल्यामुळे बाहेर पडायचं नाही, अमुक नाही, असे खूपच त्याला धरून हे होते. नवरा त्याला सिरियात जाऊन येऊन असा होता, त्यामुळे ते सगळंच पुन्हा एक तो मधला फेज असं गेली की आणि मग परत ताणाची की आता हे काय, परत आता हा एक नवीन अडथळा आलाय, आता हेच काय करायचं. आणि मग त्यातनं बरी झाल्यानंतर मात्र मग काहीतरी सुरू करायचं होतं. आणि मग तेव्हा असं डोक्यात आलं की तोपर्यंत म्हटलं तसं की वारज्याचा आणि ज्ञानप्रबोधिनीतल्या पेशंट्समधला फरक, सायकोलॉजी डिपार्टमेंटमधला आलेला अनुभव आणि त्याच्याशी आलेला संपर्क, आणि तेव्हा मग लक्षात आलं की आता जर आपण परत दवाखाना सुरू केला तर आपण परत तेच करत राहणार. तर आता आपल्याला एक संधी आहे की ट्रॅक बदलता येईल का, आणि जी गोष्ट आपल्याला स्वतःला व्यक्तिगत आयुष्यात भेडसावत आली सातत्याने की हे हाऊ टू कोप अप विथ दॅट, आणि पेशंट्समध्ये दिसणारा हा सायकोसोमॅटिक, तर बघूया आपण मानसशास्त्रात काही शिकायला येतंय का. म्हणून मी युनिव्हर्सिटीत गेले. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला सायकोलॉजीची बॅकग्राऊंड नाही, सो तुम्हाला SY BA ॲडमिशन घ्यायला लागेल, मग SY TY, आणि मग नंतर तुम्हाला मास्टर्स करता येईल. आता प्रॅक्टिस आणि सगळं बंद करून 4 वर्ष पुन्हा शिकायचं हे काही त्यावेळेला शक्यच नव्हतं. म्हणून मी वैतागून घरी परतत होते, आणि SNDTच्या समोरून मी क्रॉस होत होते. आणि तेव्हा SNDTचा तो जो कॅनॉल रोड आहे तो दोन्ही बाजूनी चालू असायचा. आणि SNDT विषयी मला माहिती एकच होती की माझी आई या हॉस्टेलमध्ये राहून शिकली होती. त्याच्या पलीकडे मला काहीही SNDT विषयी माहिती नव्हती.
कारण लग्न होऊन मी पुण्यात आले तेव्हा माझं BAMS सुरू होतं, मग मुलगी, मग हे घरातले प्रश्न, ह्याच्यात बाकी काही पुण्यातल्या संस्था, कॉलेजेस असं काही माझा संपर्कही नव्हता, काही माहितीही नव्हती. म्हणून मग घरी येताना म्हटलं आपण जाऊन तर बघूया. आणि मग तिथे कळलं की सायकोलॉजीचं PG डिपार्टमेंट आहे तिथे, आणि त्याच्या HOD त्या दिवशी अवेलेबल होत्या. त्यांची वेळ मला मिळाली, डॉक्टर मेधा कुमठेकर. मग त्यांना भेटायला गेल्यावर त्या म्हणल्या की तुम्हाला खरंच हे सिरियसली करायचं आहे का? म्हटलं हो, म्हणजे मला आता मेडिकल प्रॅक्टिस मी आत्ता सुरू केली तर मी आयुष्यभर तेच करत राहीन आणि मला नाही वाटत मी तिथे जावं म्हणून. कारण समहाव पेशंट्स खूप मला Day 1 पासून दवाखान्यात सुद्धा होते. म्हणजे ती ॲक्च्युली एनव्हिएबल सिच्युएशन होती माझ्या मित्रमैत्रिणींसाठी की Day 1 पासून हिचा दवाखाना तुडुंब भरलेला आहे. पण मला समहाव मी रमत नव्हते त्याच्यात. म्हणजे मला असं सारखं ते फिलिंग की आई गं जायचंय आता दवाखान्यात, असं. म्हणजे आय वॉजंट एक्सायटेड, ऑर आय नेव्हर यूज टू लुक फॉरवर्ड टू गो टू द क्लिनिक. आणि कुठेतरी ती एक अशी बारीक आपल्याला कळत असतं ना की हे नाहीये आपल्याला, आपण रमत नाही होत त्याचं. म्हणून मग ही 2-3 कारणं अशी झाली. आणि मग कुमठेकर मॅडम म्हटले तुम्हाला सिरियसली करायचं आहे का? तर म्हटलं हो, म्हणजे मी सगळं बंद करून आय वॉन्ट टू डेडिकेट ॲटलिस्ट 2 years फॉर दिस मास्टर्सचा प्रोग्राम. तर त्या म्हणल्या ठीक आहे, तुम्हाला बॅकग्राऊंड नाही आहे, पण मी माझ्या अधिकारात जेवढं प्रयत्न करणं शक्य आहे तेवढं करते. कारण SNDTचा मुख्य उद्देशच स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन देणं हा आहे. आणि रिअली शी ट्राईड हार्ड आणि आय गॉट इन टू. सो सायकोलॉजीचे बॅकग्राऊंड नसलेले मी पहिली होते की जी डॉक्टर आहे आणि जी MA क्लिनिकल सायकोलॉजीला आहे. आणि मग मात्र मला ते जसं शिकायला लागले तसं पहिला मला त्याचा हे माझ्यासाठी, म्हणजे मला माझ्या बाबतीतच इतक्या इन्साइट्स यायला लागल्या की हे का होतंय, कसं होतंय. मग त्याच वेळेला मी रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी RBT डॉक्टर किशोर फडके जे मुंबईतले होते आणि त्याचे फाउंडर जे डॉक्टर अल्बर्ट एलिस, त्यांचा आणि किशोर फडक्यांचा सुद्धा बऱ्यापैकी संपर्क होता. रादर अल्बर्ट एलिसने काही पुस्तकांमध्ये किशोर फडक्यांचा उल्लेख पण केला आहे. सो त्यांच्याकडे मी प्रायमरी आणि ॲडव्हान्स्ड कोर्स केला. आणि मग तो सगळा प्रवास माझा सायकोलॉजीमधला सुरू झाला. तो 87ला मी BAMS झाले आणि 97ला का 98ला मी मास्टर्स झाले. सो सायकोलॉजीमधला प्रवास हा मात्र माझा 1998 नंतर सुरू झाला. Is this coming in your genes or your DNA from your mom, who's always been a fighter? कारण एवढे hurdles तुम्ही पार केले. हो, खचला नाही. And plus you need to start. हो, Isabel. ते मात्र अगदी खरं आहे. माझी आई आज 95 वर्षाची आहे अँड स्टील शी इज फिट. आणि आत्ताशी ती कुठे म्हणते, ती ॲक्टिव्ह होती, अजूनही तिचं लिखाण चालू असतं, वाचन सुरू असतं, शिवणकाम करते. म्हणजे तिचा रिटायरमेंट नंतरचा सगळा काळ तिने इतका मिनिंगफुली घालवला. पण तोपर्यंतचं तिचं आयुष्य खरंच टफ राहिलं अगदी लहानपणापासून. नाही, पण ते मात्र माझ्या आईमध्ये होतच होतं, आजही ते दिसतं. त्यामुळे येस, ॲज यू सेड की ते लाईव्ह एक्झाम्पल आहे. खूपच होतं. त्यामुळे हो, ते तर फायटर स्पिरिट, ते तर लाईव्ह एक्झाम्पल समोर होतं. त्यामुळे त्याच्यात आपण विशेष काही करतोय असं तेव्हा सुद्धा वाटलं नाही आणि आजही वाटलं नाही. ऐकणाऱ्यांना अनेक वेळेला वाटतं की अरे बापरे केवढी हार्डशिप, पण मला असं आजही असंच वाटतं की अरे हो, म्हणजे काय, पण अनेक जणांच्या वाट्याला येते. आईच्या वाट्याला आली होती, तिनेही ते सगळं तिचं आयुष्य त्याच्यातनं स्टिअर केलं. तर व्हॉट सो बिग डील इन दॅट, असं मला आजही ते वाटत राहतं. पण त्या वेळेला तो एक की आता काय, म्हणजे आता हे नॉट अगेन असं ते नाव व्हॉट, असा तो जो एक थोडा त्रागा होत गेला.
तो एक भाग मात्र. आणि मग सायकोलॉजी शिकल्याचा तो एक मला महत्वाचा फायदा झाला की माझं ना त्रागा होणं बंद झालं. मग व्हाय मी हा प्रश्न विचारणं बंद झालं, व्हाय नाव हा प्रश्न विचारणं बंद झालं. कारण जसजशी मी RBT शिकले तसतसं मला तो जास्ती हे दिसायला लागला. आणि दॅट अगेन की कसं होतं ना, म्हणजे सायकोलॉजीमध्ये मी विद्यार्थ्यांना सुद्धा काउन्सिलिंगच्या नेहमी सांगते की इतक्या थेरपीज आणि इतके अप्रोचेस आहेत, तर तुम्ही सगळे शिका, पण तुमच्या व्यक्तिमत्वानुसार तुम्हाला अपील कुठली होईल आणि तुमचं जगाविषयी आणि स्वतःविषयीचं मत काय आहे त्यानुसार ती, कारण त्याच्यामध्ये फरक खूप आहेत ना. म्हणजे कार्ल रॉजर्सचा जो एक अप्रोच आहे त्याच्यामध्ये असं त्याचं मुळातच हे आहे की आपण इनहेरंटली आपण काय म्हणतात सेल्फ ॲक्च्युलायझिंग टेंडन्सी घेऊन आपण जन्माला आलेलोच असतो, आपल्यामधलं बेस्ट आपण हे करणारच असतो आणि आपण पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझमच असतो इनहेरंटली, असं कार्ल रॉजर्सचं म्हणणं होतं असतो. आणि आपला प्रवास हा नेहमी अपवर्डलीच म्हणजे अपवर्ड मुव्हिंगच असतो. आणि मग फक्त एन्व्हायरमेंट त्याला तसं कंड्युसिव्ह मिळायला लागतं. म्हणजे तोच भाग त्याच्या थेरपीमध्ये पण उतरतो की ती अतिशय नॉन डिरेक्टिव्ह थेरपी आहे जी यू जस्ट क्रिएट दॅट काइंड ऑफ अ थेरपिस्ट हॅज टू क्रिएट दॅट काइंड ऑफ अन एन्व्हायरमेंट विच इज लाईक की ज्याच्यात एम्पथी आहे, ज्याच्यात अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स आहे, पॉझिटिव्ह रिगार्ड आहे, असं जे सगळं जेन्युइनिटी आहे. तर ह्याच्या उलट अल्बर्ट एलिस जो रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेअरी किंवा थेरपी ज्याने मांडली, तो म्हणतो की वी ह्युमन बिईंग्स आर बायोलॉजिकली प्रोन टू थिंक इन अन इरॅशनल मॅनर. सो तुम्हाला सारखं सो इट इज कंटिन्युअस वर्क अँड एफर्ट. ते तुमचं चढावरचंच गाडं असतं. हात सोडलात तुम्ही की तुम्ही गडगडणार. हां, आणि ते तसे अप्रोचेस आहेत. म्हणजे सायकोथेरपीमध्ये खूपच हे आहेत. म्हणजे जसं फ्रॉइडच्या दृष्टीने सगळं अनकॉन्शियस इज द रिझन आणि तुमच्या 5 वर्षापर्यंत तुमच्या आयुष्यात जे घडलंय दॅट इज द रिझन फॉर व्हॉट यू बिहेव अँड हू यू आर टुडे. आणि बिहेवियरिस्ट तर त्याच्या पलीकडचं टोक की ऑब्झर्वेबल बिहेवियर विच कॅन बी लर्न, विच कॅन बी अनलर्न, विच कॅन बी मॉडिफाईड. आणि त्यामुळे अनकॉन्शियस वगैरे काही नाही, ऑब्झर्वेबल बिहेवियर, त्याच्या मागची थोडीशी कारणं, इन्सेंटिव्ज, टोकन इकॉनॉमी, हे सगळे. सो तो एक कॉन्टिन्युमच आहे सायकोलॉजीमध्ये. म्हणजे एका टोकाला अनकॉन्शियस आहे आणि एका टोकाला ओव्हर्ट बिहेवियर आहे. आणि बाकीची सगळ्या थेरपीज ह्या कॉन्टिन्युमवर कुठे ना कुठेतरी लाय होतात. त्यामुळे तुमच्या विचाराला काय जास्ती पटतंय तसं मला रॅशनल RBT ही जास्ती माझ्या स्वभावाला ती जास्ती आणि माझ्या विचारांना जास्ती जवळची वाटली. आणि मग ती माझी मेनस्ट्रीम थेरपी इव्हन आज राहिली आहे. ती थोडीशी कन्फ्रंटिंग आहे नेचरमध्ये. म्हणजे सेल्फ कन्फ्रंटेशन, म्हणजे क्लायंटला कन्फ्रंट नाही पण क्लायंटला शिकवणं की हाऊ यू कॅन रिअली चॅलेंज युअर सेल्फ आणि तुझे बिलीव्स कसे आयडेंटिफाय करायचे आणि थोडे प्रश्न स्वतःला सुद्धा कसे विचारायचे. तर म्हणजे असे जे त्यातले हे आहेत की म्हणजे इट शुडंट हॅव बीन मी असं म्हणल्यानंतर एलिस हे की हू सेड सो. म्हणजे थोडंसं एक इथे मला उदाहरण द्यायला आवडेल की RBTचा जो सगळा हे आहे ना तो कसा आहे की डॉक्टर अल्बर्ट एलिस दर शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये त्याच्या इन्स्टिट्यूटमध्ये ओपन हे घ्यायचा आणि त्याच्यात मग व्हॉलेंटियर करायचे लोक पब्लिकमधनं आणि मग तो डेमॉन्स्ट्रेट करायचा की RBT किती इफेक्टिव्ह आहे. कारण तोपर्यंत सायकोथेरपी किंवा फ्रॉइडियन सायको अनालिसिस ही डेज टुगेदर, आवर्स टुगेदर, डेज टुगेदर, इयर्स टुगेदर असं ते चालू असायचं. ह्याने ती अतिशय प्रिसाईज आणि रिझल्ट ओरिएंटेड अशी हे केली. म्हणजे 11 सेशन्स हा RBTचा अगदी हे होता, ब्रीफ RBTचा. आणि तो ते डेमो दाखवायचा की कशी RBT हिट करते पहिल्या ह्याला, मग त्यातले बिलीफ काय, ह्या सगळ्या कल्पना. तर मी एकदा तो हे बघायला तिथे फॉर्च्युनेटली मी होते तिथे आणि मी तो बघायला गेले ते. तर ते क्लायंट त्याने व्हॉलेंटियर केलं त्याने ऑडियन्समधनं आणि तो ते सांगत होता आणि मध्येच तो एलिसला म्हटला की डॉक्टर एलिस आय थिंक यू डोंट लाईक मी. तर एलिसचं फटकन उत्तर असं होतं की दॅट्स ट्रू बट वाय शुड इट बॉदर यू.
True. कारण त्याचा सगळा भर हा ह्या बिलीफ वरती, की आपला डिस्टर्बन्स ह्या बिलीफ मध्ये मधून येतो की आय शुड बी लाईक बाय ऑल द पीपल ऑल द टाइम इन एव्हरी पॉसिबल वे. तर तसं नाही होणार आहे. तर असे त्याचे जे हे होते हे मला स्वतःला खूप उपयोगी पडले, की हे प्रश्न मी मला विचारायला शिकले. किंवा एका माणसाने त्याला विचारलं होतं की आय एम अनहॅपी. एलिस त्याला म्हणला होता की कांट यू बी हॅपी बिकॉज यू आर अलाइव्ह. तर तो म्हणला विथ द सेम लॉजिक कॅन आय नॉट से दॅट आय एम अनहॅपी बिकॉज आय एम अलाइव्ह. तर एलिसने विचारलं की व्हॉट वर्क्स. सो हा जो भाग आहे ना, की जे हेल्पफुल आहे ते निवडा ना. शेवटी जर तो दिवसाच्या शेवटी इफ इट इज अ थॉट, तर मग व्हाय डोंट यू चूज द वन दॅट इज हेल्पफुल अँड अप्रोप्रिएट रादर दॅन being logical and then logically justifying your case. Choose the one which is helping you. असे जे छोटे छोटे हे मिळत गेले ते मला स्वतःला खूप उपयोगी पडायला लागले. तोपर्यंत आजूबाजूची नाती, येणारे प्रश्न ते काही कमी झालेच नव्हते, ते चालूच होते. पण त्या प्रश्नांना सामोरं जाण्याची जी आणि कोपअप करण्याची, म्हणजे डेव्हलपिंग बेटर इमोशनल मसल जो म्हणतो, आणि हाऊ टू ॲड्रेस आणि कुठे कसं ते स्वतःला सेफगार्ड करायचं, सेल्फ इंटरेस्ट कसे सेफगार्ड करायचे, हे जसं मला जमायला लागलं तसतसं माझं सायकोथेरपी विषयीचं कन्व्हिक्शन खूप स्ट्रॉंग व्हायला लागलं की अरे इट वर्क्स. आणि आजही तेच माझं असतं की इफ इट कॅन वर्क फॉर मी, माझ्यासारखी व्यक्ती सुद्धा यातनं जर शिकू शकते तर कोणीही शिकू शकतं. इतकं साधं ते हे आहे. आणि त्यामुळे आजही क्लायंटशी बोलताना मला ते जे कन्व्हिक्शन असतं की हो फरक पडणार आहे, नक्की पडणार आहे. आणि ते क्लायंटमध्ये पोटेन्शियल आहेच आहे. म्हणजे एव्हरी पर्सन हॅज अन अबिलिटी टू चूज, बट माय जॉब इज टू सी व्हॉट इज ब्लॉकिंग द पर्सन्स अबिलिटी. हा जो एक भाग आहे ना, हा नंतरच्या माझ्या ह्याच्यामध्ये, आणि त्या पद्धतीने माझं सायकोलॉजीमधलं हे पुढे पुढे डेव्हलप होत गेल्यामुळे, बेसिकली मला स्वतःला झालेल्या फायद्यामुळे, मग मला कधीही चुकून सुद्धा वाटलं नाही की मेडिकल प्रॅक्टिस परत सुरू करावी, दोन्ही सुरू करावं, असं मात्र कधीही नाही. आणि मेडिकल प्रॅक्टिस सोडल्याचा नॉट अ सिंगल मोमेंट ऑफ रिग्रेट. Another thing I've read about you is you have also gone through some course which talks about I don't know how to, it may not be right word, hallucinations per se, but what did you do, what did you learn in neuroscience? How is it connected with psychology? How did it help you to not curing patients, but they were able to handle this? न्यूरोसायन्सचं थोडंसं काय झालं ना, म्हणजे आता गेल्या डिकेडमध्ये विशेषतः जसजसे इमेजिंग टेक्निक्स वाढायला लागले ना, तसतसं न्यूरोसायन्समधला खूप गोष्टी समोर यायला लागल्या. हा एक भाग झाला. दुसरा असा झाला की त्यातले ज्या ज्या काही डेव्हलपमेंट्स होत्या ना, त्या समहाऊ मेडिकल फ्रॅटर्निटीपर्यंत लिमिटेड होत्या, आणि त्यासुद्धा कॉन्फरन्सेस आणि रिसर्च पेपरपर्यंतच लिमिटेड असायच्या. म्हणजे मेडिसिनमधले सुद्धा न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन्स यांच्यापर्यंतच ते मर्यादित असायचं, त्यातली जे काही नॉलेज असेल ते. पण गेल्या काही वर्षात विशेषतः हे सगळं जेव्हा टेक्नॉलॉजी आणि हे सुरू झालं, तसतसं इमेजिंग टेक्निक्स ॲडव्हान्स व्हायला लागली. तिथून न्यूरोमधले खूप गोष्टी समोर यायला लागल्या. आणि दुसरं, जसं हे इन्फॉर्मेशनचा सगळा काय म्हणता येईल, ॲक्सेस या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे सगळ्यांना अवेलेबल झाला. आणि काही न्यूरोसायंटिस्टने गेल्या काही वर्षांमध्ये दे हॅव टेकन दॅट ॲज ऑलमोस्ट अ मिशन, की ही सगळी माहिती सामान्य लोकांपर्यंत पोचली पाहिजे. आणि त्यातनं मग मला अनेक गोष्टी ज्या समजत गेल्या. त्याच्या आधी ज्या वेळेला मी तो अभ्यास करत होते तेव्हा ती पुस्तकं, त्यातले काही जर्नल्स आणि एवढंच, पण ती माहिती त्या मानाने खूप कमी होती. आणि मग तिथे मला आज जे दिसतंय ते आणि मी रिसर्चमध्ये जे वाचलंय ते कसं कोरिलेट करायचं हे मला बघायला लागायचं. सो त्यातनं मला काही गोष्टी
नक्की इन्साइट्स मला मिळायच्या. थेरपी माझी तरी सुद्धा तीच राहिली, पण मला काही इन्साइट्स नक्की मिळायच्या. आणि दुसरा जो फायदा झाला तो मेडिकल बॅकग्राऊंडचा. म्हणजे अँझायटीची सिम्पटम्स आणि हायपरथायरॉइडिझमची सिम्पटम्स ऑलमोस्ट सेमच असतात. त्यामुळे ही अँझायटी आहे का हायपरथायरॉइडिझम आहे, ही मुळात हे डिफरन्शियल डायग्नोसिस करायला पाहिजे आहे. हा जो एक त्यातला भाग आहे ना, म्हणजे मला सायकोलॉजी, क्लिनिकल सायकोलॉजी शिकत असताना सुद्धा कायम वाटायचं की हा आर्ट्सचा विषयच नाहीये. म्हणजे मला 2 वर्षाचा कोर्स केल्यानंतर सुद्धा मला म्हणजे मेडिसिनला असताना तुम्ही पहिल्या वर्षापासून तुम्ही हॉस्पिटल्सना जायला लागता, क्लिनिक्स अटेंड करायला लागता, मग इंटर्नशिप होते, नंतर सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरच्या हाताखाली उमेदवारी करत राहता. हे सगळं केल्यानंतर सुद्धा मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी माझ्या दवाखान्यात माझ्या खुर्चीत बसले आणि पहिला पेशंट आला, तेव्हा मला क्षणभर हेच फिलिंग आलं की अरे बापरे, असा पेशंट आपण बघितलेलाच नाही. विच वॉज नॉट द फॅक्ट, पण तरी सुद्धा हे फिलिंग मला आलं. एवढ्या रिगरस 7-8 आणि नंतर सुद्धा 1-2 वर्षाच्या ह्याच्यानंतर. तर मला सायकोलॉजीचं मास्टर्स केल्यानंतर असं कायम वाटायचं की हे 2 वर्षामध्ये कसं, म्हणजे हाऊ एम आय सपोज टू. आणि बाकीचे सुद्धा जे आर्ट्स करून आलेले असायचे, मला लक्षात यायचं की यांना हेल्पर हेल्पी सिच्युएशनमध्ये असायची पण सवय नाही. मेडिसिनमध्ये आपसूक त्या डायग्नोसिसपर्यंत येण्याचं जे एक तुम्हाला थिंकिंग स्किल डेव्हलप होतं, बिकॉज दॅट्स द क्रक्स ऑफ मेडिसिन. तर तो ह्या आर्ट्सच्या ह्याच्यामध्ये ते थिंकिंग स्किल डेव्हलप होण्यासाठी कंटेंटच नाही आहे. त्यामुळे मला असं तेव्हाही कायम वाटायचं की हे कसं काय शक्य आहे. त्यामुळे हो, कारण तसंच अजूनही आपल्याकडे ती सिस्टीम आहे आणि आपल्याकडे अजूनही सुपरवाइज्ड काउन्सिलिंग नाही, जे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला स्वतःला ते MA केल्यानंतर जरी नक्की ठरलं होतं की आपल्याला ह्याच क्षेत्रात काम करायचं, तरी सुद्धा मला हे वाटतच नव्हतं की आय एम ॲडिक्वेट किंवा आय एम केपेबल इनफ टू हँडल. कारण काय होतं ना, मेडिसिनमध्ये किंवा फिजिकल ह्याच्यामध्ये तुम्हाला लगेच दिसतं तुम्ही काय केलंय, तुमचं इंटरव्हेन्शन चुकलं तर तुम्हाला लगेच दिसतं. काउन्सिलिंग आणि सायकोथेरपीमध्ये तुम्ही इंटरव्हेन्शनमध्ये काहीतरी चूक केलेली असेल तर त्याची किंमत क्लायंट मोजतो आणि तुम्हाला पत्ता पण लागत नाही की तुम्ही काय बोलून गेलात आणि ते क्लायंटला कसं इम्पॅक्ट झालं आहे आणि ते क्लायंट कसं कॅरी करतोय हे तुम्हाला काहीही कळत नसतं. त्यामुळे मला ते एक खूप भीती पण होती आणि असं वाटत होतं की नो, दिस इज नॉट राईट. म्हणजे मी इफ आय एम इल इक्विप्ड तर आय हॅव नो राईट टू मेस अप विथ एनिवन्स लाईफ. आणि मग त्यामुळे मी डॉक्टर लुकतुक्यांकडे MA करत असतानाही त्यांच्या OPDs मी हे करत होते आणि ही ॲक्सेप्टेड मी ॲज अ स्टुडंट. आणि मग त्यांच्याकडे माझी काही सेशन्स त्यांनी सुपरवाईज केली. म्हणजे मला अजून आठवतंय की सर त्यांच्या खुर्चीत मला बसवायचे, समोर क्लायंट आहे, सर शेजारच्या खुर्चीत बसायचे, समोर क्लायंट आहे आणि मी ते पूर्ण सेशन कंडक्ट करायची. आणि मग पेशंट गेल्यानंतर ते त्याच्यावरती आमचं डिस्कशन व्हायचं आणि मग सर काही इनपुट्स द्यायचे. आणि अभ्यास म्हणजे हे वाचून ये, आता उद्या येशील तेव्हा हे वाचून ये. सो त्याच्यानंतर खरं सांगायचं तर मला अभ्यास आणि हे सगळं दिसतं कसं. मग इंटरव्ह्यून करताना सुद्धा की तुझा असं का पोस्चर होतं, म्हणजे तू रिसेप्टिव्ह नव्हतीस का, वर यू रेझिस्टंट, तू इतकं लीन बॅक का केलं होतंस, वर यू ऑफेंडेड बाय सम स्टेटमेंट मेड बाय द क्लायंट. आता ह्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियसमध्ये जे चालू असतं ते रिफ्लेक्ट होतं, त्या गोष्टी ह्या सुपरवायझर असल्याशिवाय तुम्हाला कळणंच शक्य नाही आहे. हा जो भाग आहे, किंवा सरांचं एक नेहमीचं वाक्य की सायकोलॉजिस्टला किंवा काउन्सिलरला शब्दांची अनन्यसाधारण जाण असायला पाहिजे. की तुम्ही एकच टूल वापरता काउन्सिलिंगमध्ये, ते म्हणजे शब्द. म्हणजे सर्जनची जर स्काल्पेल शार्प नसेल तर त्याने अशी भोसकल्यासारखी सर्जरी केली तर सांगणार आहे का. तसंच तुम्ही जर शब्द हे टूल वापरणार असलात तर ते तुम्हाला त्याची जाण, म्हणजे असं नाही मला असं म्हणायचं होतं तर मग गडबडतंय. काउन्सिलरला जे म्हणायचं, जसं म्हणायचं तेच म्हणता आलं पाहिजे. हा जो एक भाग होता. किंवा
फ्रॉइडचे जे काही सगळं त्याच्या इन्साइट्स, म्हणजे मी सायको अनालिसिस ही कधीच माझी थेरपी म्हणून वापरली नाही, पण काही गोष्टी समजून घेण्यासाठी फ्रॉइडशिवाय दुसरा पर्याय नाही हे डॉक्टर लुकतुक्यांमुळे मला लक्षात आलं. नाही ते कायम म्हणतात की फ्रॉइड अनफोल्ड्स हिमसेल्फ लाईक अ कार्पेट, आणि ते असं क्लिनिकमध्ये दिसलेलं आहे सरांच्या की अरे हो, याचं एक्सप्लेनेशन फ्रॉइडशिवाय दुसरं कोणी देऊ शकणार नाही. सो ह्या ज्या इन्साइट्स मिळत गेल्या फ्रॉम अ पर्सन लाईक डॉक्टर लुकतुके, त्यातनं मग हळूहळू मला थोडा कॉन्फिडन्स यायला लागला. तरी सुद्धा मी आधी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आणि म्हणजे सामाजिक संस्थांबरोबर काम करायला सुरुवात केली, आणि मग तिथे ग्रुप घ्यायचे, युथ ग्रुप घ्यायचे, तिथे सुद्धा ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आणि त्यातले सायकोलॉजीचे इनपुट्स असं पहिल्यांदा काम करायला सुरुवात केली, ज्यातनं हळूहळू. सो इट ऑलमोस्ट टूक मी, म्हणजे MA ला ॲडमिशन घेतल्यापासून जवळजवळ 7-8 वर्षानंतर, खरं सांगायचं तर, म्हणजे ऑलमोस्ट मेडिसिनला जेवढी घालवली तेवढीच मी याला घालवल्यानंतर मग मी खऱ्या अर्थाने ती प्रॅक्टिस सुरू केली. सो मला जे असं नेहमी वाटतं की इथे तर उलट जास्ती तुम्हाला फिजिकल इलनेसपेक्षा मेंटल हेल्थच्या बाबतीत तुम्हाला खूप इन्साइट्स आणि खूप वेगळे वेगळे पर्स्पेक्टिव्ह असण्याची जी गरज आहे. 2 स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आता माझ्या डोक्यात आहेत. हे सगळं ऐकलं की काय वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज असतात, आणि सेकंड, हाऊ डू यू कीप द विजन इन युअर पेशंट की व्हॉट एव्हर यू हॅव सेड, कारण इकडे गोळ्या देण्याचा प्रश्न नाही, अजिबातच नाही. इट्स मोर अबाउट थेरपी. सो इज ही और शी फॉलोइंग तुम्ही जे इन्स्ट्रक्शन्स दिले, आणि तुम्हाला कसं कळतं की नो ही इज शी नुसतं हो म्हणतोय पण इट्स नॉट द केस. सो कुठल्या थेरपीज आणि हाऊ डू यू कीप दॅट विजन, हाऊ डू यू गेट टू नो? मी आता मगाशी म्हटलं तसं की सायकोथेरपीमध्ये एक तो कॉन्टिनम आहे. त्या कॉन्टिनमच्या एका टोकालाच अनकॉन्शियस आहे की तुमचं सगळं बिहेवियर तिथून येत असतं. तिथे सायको अनालिसिस किंवा सिग्मंड फ्रॉइड आहे. ओके, आणि त्याचं दुसरं टोक हे बिहेवियरिस्ट आहे, जो सायकोलॉजीमधला सेकंड फोर्स म्हणून ओळखला जातो. तो विशेषतः जसजसं इंडस्ट्रियलायझेशन व्हायला लागलं आणि वेळ आणि म्हणजे वेळेचा संबंध आर्थिक ह्याच्याशी जेव्हा यायला लागला की मी किती तास काम करते आणि त्यातनं मला किती पैसे मिळत आहेत, असं जेव्हा वेळ आणि पैसे ह्याचं गणित जसं इंडस्ट्रियलायझेशन नंतर हे व्हायला लागलं, त्याच्यानंतर सायको अनालिसिस हा खूप वेळ खाऊ आणि त्याचे रिझल्ट केव्हा मिळतील आणि त्या सगळ्यामध्ये क्लायंट वुड स्टंबल अक्रॉस अन इन्साइट, मग त्यातनं काहीतरी घडेल, असा जो सगळा सायकोथेरपीचा इंटरव्हेन्शनचा भाग होता, तो हळूहळू त्याच्या समोर प्रश्नचिन्ह यायला लागले. कारण आता वेळ पैशाच्या भाषेत मोजला जायला लागला आणि बरेच मिसकन्सेप्शन्स पण होत आहे की जोपर्यंत तू वेडा नाहीस तोपर्यंत तू जायचं नाही. त्यामुळे तिकडे जात असेल म्हणजे लेबल की एक्झॅक्टली अगदी म्हणजे तुला वेडच लागलेला आहे. ही पण त्याच्यातली मिसकन्सेप्शन्स होती. हळूहळू मग त्याच्यामध्ये बिहेवियरिस्ट हा सेकंड फोर्स इन सायकोलॉजी म्हणून ओळखला जातो. फर्स्ट फोर्स इज सायको अनालिसिस आणि फ्रॉइड, सेकंड फोर्स इज द बिहेवियरिस्ट, जी ऑलमोस्ट त्या सगळ्याला रिॲक्शन म्हणून आल्यासारखी आली की आम्हाला हे अनकॉन्शियस वगैरे काही सांगू नका, जे दिसतंय ते आणि त्याच्या थोडंसं मागे जे आहे ते. सो इट कॅन बी लर्न, इट कॅन बी अनलर्न, इट कॅन बी मॉडिफाईड, आणि मग तुम्ही प्रॉपर इन्सेंटिव्स द्या आणि म्हणजे शिक्षा आणि बक्षीस म्हणजे रिवॉर्ड आणि पनिशमेंट ही कल्पना ज्या बिहेवियरिस्ट ह्याच्यातनं आली की रिवॉर्ड द बिहेवियर यू वॉन्ट टू स्ट्रेंथन आणि पनिश द बिहेवियर विच यू वॉन्ट टू वीकन, अशी जी एक बेसिक हे सुरू झाली. दॅट वॉज अ सेकंड फोर्स इन द फील्ड ऑफ सायकोलॉजी. मग तिसरा जो फोर्स आला विच इज कॉल्ड ॲज एक्झिस्टेन्शियल ह्युमॅनिस्टिक किंवा ह्युमॅनिस्टिक एक्झिस्टेन्शियल फोर्स, की ज्याच्यामध्ये या दोन्हीमध्ये असं अझम्पशन होतं की फिलॉसॉफिकली त्याच्यातला फरक म्हणून की फ्रॉइडच्या याच्यानुसार तुम्ही पपेट आहात 5 वर्षापर्यंत तुमच्या आयुष्यात जे काही झालं ते आणि अनकॉन्शियसमध्ये तुमच्या जे आहे ते. बिहेवियरिस्टच्या नुसार सुद्धा इट्स द एक्सटर्नल वर्ल्ड आणि तुमचे जे काही रिवॉर्ड आणि पनिशमेंट तुम्हाला जसं दिलं जाणार आहे त्यानुसार तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलप होणार आहे. पण ह्युमॅनिस्टिक एक्झिस्टेन्शियल अप्रोच असं म्हणायला लागला की नाही, हेही तितकंसं खरं नाही, हेही नाही. वी ह्युमन बिईंग्स हॅव
अन अबिलिटी टू मेक चॉईसेस. आणि तिथून मग जे आले ते खूप एक मोठा, मग त्याच्यात गेस्टाल्ट आला, फ्रिट्ज पर्ल्सने त्याचा हे केला, की ज्याचं मुख्य प्रिन्सिपल असं होतं की होल इज मोर दॅन सम ऑफ इट्स पार्ट्स. गेस्टाल्ट इज होल फिगर, आणि मग तो माणूस म्हणून तो कसा समजून घ्यायचा, आणि मग सेल्फ आणि द अदरच्या कॉन्टॅक्ट बाउंड्रीवर कसं होत असतं, आणि मग तुमची सेन्सेशन्स कशी, त्याच्यातनं काय होतंय. सो हिअर अँड नाव असा एक आला. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थिअरी आली, जी आजही भरपूर वापरली जाते. REBT आली. हे सगळे त्या कॉन्टिनमवरती वेगवेगळ्या ठिकाणी प्लेस झाले. म्हणजे बिहेवियर आणि अनकॉन्शियस. मग कोणी थॉट्सवरती जास्ती हे दिलं, अल्बर्ट एलिसने बिलीफवरती दिलं, विच आर मोर डीपर दॅन जस्ट द थॉट्स. म्हणजे अगदी एक छोटंसं हे सांगते की समजा कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपिस्ट आणि REBT वापरणारा असे दोन असतील, आणि एक पोरगं गेलं त्यांच्याकडे आणि म्हणलं की आय थिंक माय पेरेंट्स डोंट लव्ह मी. तर CBTचा थेरपिस्ट त्याला सांगेल की त्यांनी काय काय केलं, हे कसं केलं, ते कसं केलं, ते कसं केलं, आणि मग ज्या काही गोष्टी तुला आवडल्या नाही आहेत किंवा पटल्या नाही आहेत त्या कशा तू मॅक्सिमाइज करतोयस, आणि तुला जे मिळालंय आणि जे आवडलंय आणि जे त्यांनी खरं तर तुझ्यासाठी केलंय, प्रेमाने केलंय, ते तू कसं मिनिमाइज करतोय. सो तुझ्या थिंकिंग मधलं हे डिस्टॉर्शन कसं आहे, असं CBTचा थेरपिस्ट त्याला दाखवून देईल की हे तुझ्या थिंकिंग मधलं डिस्टॉर्शन आहे. यू आर मॅक्सिमायझिंग निगेटिव्ह थिंग्स अँड मिनिमायझिंग पॉझिटिव्ह थिंग. पण REBTचा थेरपिस्ट त्याला विचारेल की ओके, इज दॅट अन एअर, म्हणजे की ओके तुला असं वाटतंय ना, मी तुझं वाटणं क्वेश्चन नाही करणार आहे, पण मी तुला विचारणार आहे की ते काय हवा पाणी इतकं गरजेचं आहे का तुझ्या जिवंत राहण्याला, आणि तसं गरजेचं असतं तर एव्हाना तू राहिलंच नसतं इफ दे डोंट लव्ह यू. So even if you have that feeling, the fact still remains that you are very much alive, which means it is not an air, which is absolutely necessary, which is not your dire need. Your parents' love is not your dire need for your survival. Yes, you would have been happier and it would have been better if you had it, but definitely it is not your dire need for survival. आता हा जो फरक आहे, तर इथे थिंकिंगच्या पेक्षा अजून थोडंसं खाली जे बिलीफ आहे, जे कन्व्हिक्शन आहे, ज्याने मी जगाकडे बघतीये, असे ते वेगवेगळे हे आहेत. मग कार्ल रॉजर्स आहे जो माणसामध्ये की नाही, आपण गिव्हन अ प्रॉपर एन्व्हायरमेंट आपण अपवर्डली मुव्हिंगच आहोत, असे जे वेगवेगळे त्याच्यामधल्या अप्रोचेसमध्ये फरक आहेत की माणूस हा इनहेरंटली चांगला असतो आणि माणूस हा इनहेरंटली इरॅशनल विचार करणारा असतो, असे जे सगळे त्याच्यातले फरक आहेत. तर ह्या सगळ्या एक हॉरिझॉन्टल बिहेवियरल मुवमेंट पण आहे थेरपीमध्ये, विच गिव्स यू लॉट ऑफ एक्सपिरियन्स, एक्झॅक्टली. आणि नंतर जर तुम्ही अपवर्ड मुवमेंट होत असाल, विच इज मोर प्रॅक्टिकल, विच टेल्स यू एअर इज नॉट समथिंग दॅट तुम्ही जिवंत आहात, सो इट्स लाईक मूव्ह फॉरवर्ड. सो आय थिंक तिथे परत मग तो थेरपिस्टच्या पर्सनॅलिटीचा प्रश्न येतो ना. काही लोकांना ही खूप हार्श वाटतं. ट्रू. त्यामुळे तिथे म्हणून मग कुठल्याही थेरपिस्टने, ह्या सगळ्या थेरपिस्ट शिकण्याचं कारणही हे असतं की तुमची पर्सनॅलिटी कशाला जास्ती, म्हणजे तुम्ही कुठल्या फिलॉसॉफी बरोबर जास्ती आयडेंटिफाय करता. माझं आयुष्य आणि माझं जगाकडे बघण्याचं की नाही माणसं चांगलीच असतात मुळात, असा जर असेल तर मला REBT फार कन्फ्रंटिंग वाटणार, आणि असं वाटतं की हे काय उगाच उठसूट ज्याला त्याला ताडत सुटायचंय. पण मग त्याला मला जास्ती जी सपोर्टिव्ह आहे, जी अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड विषयी बोलतीये, अशी थेरपी मला जास्ती भेटणार. सो माझ्या व्यक्तिमत्व कसं घडलंय, व्हॉट हॅज गॉन इन टू माय मेकिंग अँड व्हॉट इज माय बिलीफ अबाउट हाऊ ह्युमन बिईंग्स आर, त्याच्यातनं ह्या गोष्टी खूप येत राहतात. इट्स लाईक एक जन्मतः तुम्ही काहीतरी वेगळं असता, यू गेट बिकम अ टॉडलर, तुम्ही दुसऱ्या थेरपीमध्ये जाताय अनकॉन्शियसली. कॉन्शियसली होईपर्यंत तुम्ही प्रॉब्ली राईट. इट्स काइंड ऑफ अ सेल्फ रिअलायझेशन, यू स्टार्ट रिॲक्टिंग हळूहळू तुम्ही स्वतःवरती मग ते काम करायला लागतं, आणि मग रादर दॅन रिॲक्टिंग देन यू लर्न टू रिस्पॉन्ड. एक्झॅक्ट. गुड. आधी आपण रिॲक्ट, नंतर मग वी रिस्पॉन्ड.
आणि तो तो जो अंतर आहे, पण म्हणजे तिथे परत मला थोडासा जो फरक ना, की अनेक वेळेला आरिबीटी किंवा अशा ह्याच्यात की अरे आपल्या गीतेत हेच सांगितलंय आपल्याकडे, म्हणजे हेच तर सांगितलंय, मी विवेकी विचार कसे करायचे, ज्ञानेश्वरी हेच सांगते, तुकाराम महाराज. पण तिथे मूळ मुद्दा थोडासा काय झाला ना, की ती आर्मचेअर फिलॉसॉफी झाली आपल्याकडे. म्हणजे मुळात ह्या गोष्टी सगळं तुमचं पार पडल्यानंतर, नंतर जो रिटायरमेंट नंतर वेळ मिळतो तेव्हा अभ्यास करण्याच्या गोष्टी आहेत, असं तर एक मधल्या काळात आणि अजूनही बऱ्यापैकी लोकांच्या डोक्यात असलेली गोष्ट आहे की या गोष्टी काही लवकर अभ्यास करण्याच्या नाहीच आहेत. इथे थोडासा मग एक आपल्याकडे की ज्या वयात आणि ज्या याच्यामध्ये ते अभ्यास करण्याची, म्हणजे ते काही श्लोक म्हटले आणि गीता पाठ केली म्हणून मी अभ्यास केला असं होत नाही, पण त्याचा अभ्यास करण्याचा जो मुद्दा आहे ना, तो थोडासा मागे पडला. त्यातलं बरेच हे कीर्तनाच्या स्वरूपात, म्हणजे ज्याला फोकलोअर म्हणतो अशा स्वरूपात ते यायला लागलं. मग ते एका शहरी सुशिक्षित वर्गाकडे ते गेलंच नाही तिथपर्यंत. मग काही प्रवचनं आणि हे आता सुद्धा चालू आहेत, पण तरी सुद्धा अजूनही त्याचा सगळा भर थोडासा आर्मचेअर फिलॉसॉफी किंवा गिव्हिंग यू, म्हणजे हे काय म्हणाले असं तो थोडासा आहे. मी माझ्या आयुष्यात ते अप्लाय कसं करू ह्याच्यासाठीची टूल्स जी सायकोलॉजीच्या डेव्हलपमेंट नंतर आली ना, की हे करा हे करा, ह्या पद्धतीने स्वतःला प्रश्न विचारून तुम्ही, मग आता सेल्फ रिपोर्ट इन्व्हेंटरी असेल तर तुम्ही काय काय करायचं त्याचे पॉइंटर्स दिले असतील, किंवा अल्बर्ट एलिसने सरळ सोट डिबेट आणि हे करण्याचे की सॉक्रेटिक डिबेट घालायचं म्हणजे कसं करायचं, हे कसं करायचं, हे प्रश्न मला विचारायला मी कसे शिकायचे, इरॅशनल बिलीफ आणि रॅशनल बिलीफ कसं आयडेंटिफाय. सो सायकोथेरपीमध्ये ही जी टूल्स आली ना, ती टूल्स समहाऊ आपल्या ह्या संपूर्ण अप्रोचमध्ये ती आली नाही. आणि जो भाग नेहमी, म्हणजे जे एलिसचं सुद्धा आवडतं वाक्य आहे की इनसाइट डझंट हॅव अ मॅजिकल पॉवर. हे मला समजलंय, हे कारण मला ते माझ्या वागण्यात उतरवायला पुरेसं नाहीये, किंवा ते मला त्याच्यामुळे मी काही गोष्टी करण्यापासून थांबणार नाहीये. म्हणजे मी नेहमी म्हणते की इफ इनसाइट हॅड अ मॅजिकल पॉवर, एक पण डॉक्टर ॲडिक्ट झाला नसता. पण असं होतं कारण त्याच्यासाठी मला काम करायला लागतं. तिथे मला असं जो हल्ली कायम म्हटलं जातं की हे काय, हे आपल्याकडे पण सांगून ठेवलंय, संतांनी केव्हाच सांगितलं, गीता तर केव्हाच सांगितली गेली, पण ही जी त्याच्यामध्ये मिसिंग लिंक किंवा लास्ट माईल कनेक्टिव्हिटी जी राहून गेली ती राहिली, आणि ती मला असं वाटतं ह्या सायकोलॉजीने हे केली. त्यामुळे त्यांनी हेच सांगितलं होतं आणि आहे, आता सुद्धा वाचलं तर आपल्याला नक्की लक्षात येतं. पण तरी सुद्धा सामान्य माणसाला ते वापरण्यासाठी त्याचं काहीही टूल त्यातनं मिळालं नाही. ज्ञानेश्वरी किंवा गीता हे मेनस्ट्रीम अकॅडमिशनमध्ये आलं असतं, तसं आलं असतं तर कदाचित वेगळ्या पद्धतीने त्याचा, अजूनही ते सगळे PhDचेच विषय आणि ते सुद्धा नंतर लोक हे करतात, किंवा आता त्यातले काही की मॅनेजमेंट मधली मंडळी यातलं काहीतरी घेऊन ते कसं सांगितलं गेलंय. पण मूळ मुद्दा इथे राहिला की ती, त्यामुळे ती आर्मचेअर फिलॉसॉफी राहिली. त्यातनं कुठल्याही माणसाला ते की अरे हां, उद्यापासून मी हे करायला पाहिजे, हा जो त्यातला भाग आहे. म्हणजे सवयी काही लावायच्या असतील तर त्या कशा लावायच्या, हे बिहेवियरिस्ट लोकांनी त्याचे टूल्स आणि टेक्निक सांगितले ना तुम्हाला. एक आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन, जिथे मी तुमच्याबद्दल वाचलंय की यू ऑल्सो डू द कोर्स इन हिप्नोथेरपी. व्हॉट इज हिप्नोथेरपी, आणि एक मिस्ट्री आणि क्युरिओसिटी पण तेवढीच हिप्नॉसिस बद्दल आणि थेरपी बद्दल पण. व्हॉट इज इट ऑल अबाउट, डज इट रिअली हेल्प, टू व्हॉट एक्सटेंट का ते आपण नाही थोडंसं पॉझिटिव्हिटी आपण बोललो की लगेच नाही. हिप्नोथेरपी हा खूप मोठा आणि व्हेरी इफेक्टिव्ह हे आहे. फक्त आपल्याकडे ना ते स्टेज हिप्नॉसिस जे सगळे त्याचे शोज आणि हे सुरू झाले, जे जिथे ह्याचा सिरियसली अभ्यास, म्हणजे स्पेशली स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये हिप्नॉसिस हे त्यांच्या रेग्युलर मेडिकल डिग्रीच्या शिक्षणाचा भाग आहे. ती वापरली जाते, क्लिनिकल हिप्नॉसिस वापरलंच जातं.
स्टेज हिप्नॉसिस हे या अनेक देशांमध्ये बँड आहे. ते काय असं काहीतरी हे करण्याचा आणि डेमो करण्याचा आणि तो मुद्दाच नाहीये. आणि तुमचं सबकॉन्शियस कशा पद्धतीने हे करतं तुम्ही, अर्थात परत त्याच्यामध्ये सुद्धा ज्या गोष्टी आहेत की प्रत्येक व्यक्ती हिप्नोटाईज होऊ शकते का, तर नाही. म्हणजे ती सुद्धा काही जी मिथ्स आहेत ना, की माहीत नाही की मला कोणीतरी, मी रस्त्यातनं चालले होते आणि मला कोणीतरी हिप्नोटाईज केलं, मग मी कुठे गेले मला कळलंच नाही वगैरे, अशा ज्या काही फॅन्टास्टिक स्टोरीज असतात त्या म्हणजे ते मिथ आहे. मुळात प्रत्येक व्यक्ती ही हिप्नोटाईज करताच येत नाही. आणि तुम्ही स्वतः त्या प्रोसेसमध्ये तुम्ही सजेस्टिबल असल्याशिवाय आणि तुमचा फोकस त्याच्यात असल्याशिवाय तुम्हाला हिप्नोटाईज करताच येत नाही. सो असं जाता जाता मला कोणीतरी हिप्नोटाईज केलंय ही शक्यता शून्य. म्हणजे मला हिप्नोटाईज होण्यासाठी आय रिअली हॅव टू बी इन दॅट माइंडसेट. आय हॅव टू बी ऑफ गार्ड की आय एम ओके टू रिअली, कारण तिथे माझे सगळे गार्ड जे एरवी माझ्या कॉन्शियस माइंडचे असतात, मी बोलताना काय बोलणार आहे, मी सांगताना काय सांगणार आहे, अमुक काय करणार आहे, हा जो सगळा भाग असतो हा यू हॅव टू बी ऑफ गार्ड. म्हणजे तुम्ही इतके सजेस्टिबल आणि तुम्ही ओपन असायला पाहिजे, तरच तुम्ही हिप्नोटाईज केले जाऊ शकता हिप्नोथेरपिस्टकडनं. किंवा सेल्फ हिप्नोसिस ऑल्सो दॅट इज पॉसिबल. पण ते सुद्धा प्रत्येकाला जमतं किंवा प्रत्येक करू शकतो असं नाही. जुन्या उपराष्ट्रामध्ये दीपक चोप्रानी हो, पण मग त्याच्यामध्ये समोरची व्यक्ती वॉज विलिंग टू गेट इन टू इट. त्या व्यक्तीने पण तिची ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट होती की हो मला आता ते बघायचंय, मला ते करायचंय. आणि त्याच्यातनं जे घडतं त्या गोष्टी ह्या अनकॉन्शियस माइंडमधल्या. आणि म्हणजे आज न्यूरोसायन्सला पण हे मान्यच आहे की आपल्याला जे कळलंय तो ब्रेनचा भाग हार्डली काही, इट्स जस्ट द टिप ऑफ द आईसबर्ग, अजून कित्येक कळलेल्या नाहीये. आणि हिप्नोथेरपी हा पूर्वीपासूनचा वापरला गेलेला आणि इफेक्टिव्हली वापरला गेलेला भाग आहे. आणि मी म्हटलं तसं की मुळात विशेषतः म्हणजे आता सुद्धा जे अनेक ठिकाणी जे क्लिनिकली वापरलं जातं स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये, मी म्हटलं तसं जो मेडिकल एज्युकेशनचाच भाग आहे, सो तिथल्या प्रत्येक जीपीला हिप्नोथेरपी येते. पेन मॅनेजमेंटसाठी विशेषतः हिप्नोथेरपीचा वापर खूप केला जातो आणि तो इफेक्टिव्ह आहे. म्हणजे पेन ही जिथे कुठे काहीतरी पॅथॉलॉजी आहे तिथून ती नर्व निघाली आणि ती तुमच्या पेन सेंटरपर्यंत त्याला ती ॲक्टिवेट करते. बिकॉज पेन इज अ सिग्नल फॉर द ब्रेन ॲज थ्रेट टू लाईफ. तर आता तो सिग्नल तिथे पोचला नाही तरच मला पेन होणार नाहीये. तर तो तिथे न पोचण्यासाठी मला काय केलं पाहिजे, आणि मग त्या हिप्नॉटिक ट्रान्समध्ये मला कुठले शब्द, म्हणजे ते जे स्क्रिप्ट असते ती खूप डिफाईन करायला लागते. त्याच्यामध्ये नो, नॉट हे शब्द, पोस्ट हिप्नॉटिक जे सजेशन्स असतात तुम्ही ट्रान्समध्ये असताना त्याचं वर्डिंग खूप केअरफुली करायला लागतं. दॅट इज ऑलमोस्ट लाईक अ बेबी टॉक. त्याची एक मजेशीर हे सांगते की सेल्फ हिप्नॉसिस पण मी नंतर जेव्हा एकदा शिकत होते तर तेव्हा ते बेबी टॉक असल्यासारखं, म्हणजे ती छोटी स्टेटमेंट्स पाहिजेत, त्याच्यात नो, नॉट वगैरे कॉम्प्लेक्स हे कुठे, नो, नॉट तर हिप्नोथेरपीमध्ये वापरायचंच नाही, कारण ब्रेन आपला नो किंवा नॉट ॲब्सेन्स परसिव्हच करू शकत नाही. त्यामुळे आय एम नॉट गोइंग टू स्मोक हे म्हणजे हिप्नॉटिक ट्रान्समधलं सजेशन इज नेव्हर गोइंग टू, द पर्सन इज बाउंड टू स्मोक देन, कारण नॉट प्रोसेसच केलं जाणार नाही. सो आय एम गोइंग टू स्मोक असंच होणार आहे ते. सो अशा काही बेसिक त्याच्यातले हे आहेत. तर त्याच्यामध्ये ते बेबी टॉक असतं आणि इट इम्पॅक्ट्स ब्रेन, बिकॉज फॉर युअर ब्रेन इट इज इझी टू प्रोसेस आणि ते सबकॉन्शियस याच्यात पटकन जातं. तर त्यावेळेला ट्रम्प उभा राहत होता आणि त्याची कॅम्पेन्स सुरू होती इलेक्शनची. तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही ऑब्झर्व करा त्याची भाषणं. तो तीच वाक्य, सिम्पल शॉर्ट स्टेटमेंट्स पुन्हा पुन्हा तीच सांगतो आहे. तो अजिबात कॉम्प्लेक्स स्टेटमेंट सांगत नाहीये आणि त्याचा इम्पॅक्ट खूप होतो. सो
अगेन तो त्यातला एक अगदी वेगळाच भाग, पण ते त्यावेळेला चालू होतं त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की तुम्ही ऐकून बघा. तर हा जो हिप्नोथेरपीचा भाग आहे सो त्याचे खरोखरी इट इज व्हेरी हेल्पफुल. बट अगेन प्रत्येक व्यक्ती किती सजेस्टेबल आहे, ऑफगार्ड व्हायला किती तयार आहे, हा जो सगळा भाग असतो तो असतो. अँझायटीचा पेशंट असेल तर त्याला हिप्नोटाईज करणं खूप अवघड असतं. परत मुद्दा काय म्हणतात त्याला, आणि मग ते जे ते मी म्हटलं तसं की स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये पेन मॅनेजमेंटसाठी खूप उपयोग केला जातो. पेडियाट्रिक डेंटल प्रोसिजर्ससाठी त्याचा खूप वापर केला जातो, कारण तो हे आहे. पेनलेस लेबरसाठी UK सुद्धा अनेक ठिकाणी पेनलेस लेबरसाठी हिप्नोथेरपीचा वापर केला जातो. आणि आता काही हिप्नोथेरपिस्ट असे आहेत म्हणजे वी हॅव बीन न्यूरोलॉजिस्ट ऑल्सो आणि न्यूरोसायन्स आणि न्यूरोफिजिशियन्स असलेले जे हिप्नोथेरपी हे करतात. ते कॅन्सरमध्ये पेन मॅनेजमेंटचा खूप हे येतोय, आणि तो येतोय कारण आता आपल्याकडे मॉडर्न मेडिसिनकडे पेन मॅनेजमेंटसाठी म्हणजे हायर अँड हायर पेन किलर्स याच्याशिवाय दुसरा आता पर्याय नाही. इंटरव्ह्यू मी ऐकली त्यांना कॅन्सर झाला होता आणि दे आर जॅपनीज सेंटर, ओके, मुंबईत दादरमध्ये, बर बर, which help them to come out of cancer. ओके. मला हे कॅन्सर क्युअरचा मुद्दा नाहीये, पण पेन मॅनेजमेंट स्पेशल. मग हिप्नोथेरपी कॅन्सर क्युअर नाही सांगत, पण पेन मॅनेजमेंट नक्की सांगते. आणि पेन मॅनेजमेंटवरती तर त्याचा खूपच उपयोग होतो. ॲडिक्शनवरती त्याचा उपयोग होतो, कारण त्या ट्रान्समध्ये तुम्ही स्वतःला काही स्टेटमेंट सांगणं. ओबेसिटीमध्ये अनेक लोक त्याचा वापर करतात की ज्याच्यामुळे वेट लॉस आणि याचे हो. एक शेवटचा प्रश्न आहे, जस्ट कनेक्टेड टू द सेम थिंग. पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये आय डोंट बिलीव्ह इन दॅट. याचं महत्वाचं कारण मला जे वाटतं, म्हणजे अगेन पुन्हा डॉक्टर असल्यामुळे, की मेमरी ॲज अ फंक्शन ऑफ ब्रेन हे त्या सायनॅप्सिसमध्ये जे केमिकल बॉन्ड्स तयार झाले आहेत तिथे आहे ना. सो तिथले केमिकल बॉन्ड्स जेव्हा त्या सेल्स डाय होतात तेव्हा त्या ते बॉन्ड्स डाय म्हणजे सेल्सच राहिल्या नाहीत तर त्यांच्यामधला केमिकल बॉन्ड हे होण्याचा काही संबंधच नाहीये. त्यामुळे पास्ट लाईफ रिग्रेशन हे मला स्वतःला न्यूरोसायन्सच्या अर्थाने अजिबात मला पटत नाही. पण मग लोकांना हे आठवतं ते आठवतं काहीतरी ते बोलतात. आता ह्याच्यामध्ये मेमरीची गंमत अशी आहे ना की म्हणजे आपल्याला सुद्धा काही वेळेला जो देजावू एक्सपिरियन्स येतो तो कसा असतो की आपल्याकडे टीव्ही असेल तर त्या टीव्ही स्क्रीनवरती पिक्सेल्स असतात, राईट. दे आर लिमिटेड इन नंबर, खूप असले तरी दे आर लिमिटेड इन नंबर. आणि ते पिक्सेल्स जसे हे होतात पण त्याच्यावरती जी पिक्चर्स आपण बघतो ती काय म्हणजे काउंटलेस आहेत ना. सो लिमिटेड नंबर ऑफ पिक्सेल्समधनं आपण काउंटलेस पिक्चर्स बघत असतो. तर कारण ती वेगवेगळी पिक्सेल्स वेगवेगळ्या पद्धतीने ती जेव्हा हे होतात त्याचे कलर्स आणि हे त्यावेळेला तिथे वेगळं काहीतरी चित्र दिसतं आणि नंतर वेगळं दिसतं. हा जो सगळा भाग आहे तसंच आपल्या मेमरीचं आहे. त्यामुळे कुठले कुठले पिक्सेल्स हे होतील आणि त्यावेळेला मला एक ती कम्प्लीट काय तिथे चित्र दिसलेलं असेल हा भाग तिथले ते न्यूरॉन्स कुठले आणि कुठलं सर्किटरी ही ॲक्टिवेट झाली आहे आणि त्यातनं कनेक्शन्स झाली आहे ह्याच्यातनं ते येतं. त्यामुळे देजावूमध्ये सुद्धा आपल्याला अगदी वाटतं की हे मी कधीतरी नक्की ऐकलंय बघितलंय. हा जो टिपिकल देजावूचा एक्सपिरियन्स असतो दॅट इज बिकॉज त्या संपूर्ण एन्व्हायरमेंटमध्ये काही स्टिम्युलाय असे असतात ज्याच्यामुळे काही न्यूरल सर्किटरी तुमची ॲक्टिवेट होते आणि मग त्याच्या जोडून जे पिक्सेल्स असतात त्याच्यामध्ये काहीतरी वेगळी चित्र निर्माण होतात जी तुम्हाला फॅमिलियर वाटतात आणि मग तुम्हाला असं वाटतं की नाही हे मी इथे कधीतरी आधी येऊन गेली आहे, हे मी कधीतरी ऐकलेलं आहे. हा जो भाग आहे ना हेच पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये होत असावं असं मला वाटतं आहे. पण मेमरी ॲज अ फंक्शन ऑफ ब्रेन असं जेव्हा मी म्हणते त्यावेळेला त्या सेल्सच राहत नाहीत तर मेमरी राहण्याचा मला कुठलाच मुद्दा दिसत नाही. त्यामुळे मी
हिप्नोथेरपी मधली अगदी बिलिव्हर असले तरी पास्ट लाईफ रिग्रेशन विषयी मात्र माझे स्वतःचे रिझर्वेशन्स आहेत. म्हणजे मी असं म्हणणार नाही, कारण अगेन इट्स अ फिनॉमिना टू बी एक्सप्लोर्ड. उद्या त्याचं सायंटिफिक एक्सप्लेनेशन समोर आलं, म्हणजे सायंटिफाईज केलेलं नाही पण खरोखरी असं काही समोर क्लिअर कट एव्हिडन्सेस दिसले तर कदाचित मी मान्य पण करीन. पण अगेन दॅट्स अबाउट मी. इट्स नॉट अबाउट द व्हॅलिडिटी ऑफ पास्ट लाईफ रिग्रेशन इटसेल्फ. कारण म्हटलं तसं की जसं आयुर्वेद मला नाही जवळचा वाटला आणि मी नाही त्याच्याशी फार माझं जुळू शकलं, तसंच पास्ट लाईफ रिग्रेशन सुद्धा माझ्यासाठी तसंच आहे की नाही, म्हणजे माझ्या बुद्धीला संभाव ते नाही पटत. It's a big nucleus. Yeah. एवढा मोठा लँडस्केप असल्यामुळे it's very difficult to choose everything and start studying in detail. Correct. And it's true. काहीतरी कुठेतरी कनेक्ट होतं पाहिजे. Yeah. But I just wanted to ask, because we're talking about psychology. Yeah. And past life regressions, the shows बघितलेत like interview. हो. And like कसं शक्य आहे? I mean, how is it possible? आणि ते सगळं टीव्ही शो आहे. They're filming it and अगदी so it's like. आणि मग ते ज्यांना अनुभवायला येत नाही ना, तर मग ते मंडळी असं सांगतात की प्रॉबेबली यू आर नॉट रेडी टू फेस व्हॉट हॅड हॅपन. Right. आता ही एक्सप्लेनेशन समहाव माझ्या बुद्धीला नाही पटत ती, की अरे थांबा. ग्रेट. सो आपण अजून सेशन्स करू, कारण स्पेशली ते जे थेरपीज आहेत वेगवेगळे, आय थिंक दॅट कॅन फॉर्म वन होल एपिसोड. या, राईट. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. Case studies that you've gone through, Oh. patients that you've gone हो. through. And I'm really curious to even learn about those things. या. As an individual as well, there has been, I'm still learning, I'm still observing. Maturity curve थोडीशी मध्येच वर जाते, मध्येच खाली येते, kind of thing. कधी कधी एवढी वर जाते असं वाटतं की अरे I think I'm into a club. समजतच की आपल्याला. And that upturn, खाली येतं. second day on just a normal routine. करेक्ट. So very interesting. Therapies are really interesting. या, So या. thank you so much. माय प्लीज. Our pleasure for you to be here. मलाही खूप मजा आली. एक तर कित्येक वर्षाने मी असा सगळा माझंच आयुष्य पुन्हा एकदा बघितलं. पण I hope you आणि enjoyed. म्हणजे आय एम हॅपी की ते जाणून घ्यावंसं वाटलं हे पण मला. आणि म्हणजे म्हणून मला असं जे नेहमी वाटतं की इफ आय कॅन डू इट, एनीवन कॅन डू इट. काही मी अशी काही जगावेगळी बुद्धिमत्ता, जगावेगळं काहीही घेऊन आलेली नाही. एक सर्वसामान्य व्यक्ती आहे. तर माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला जर आपलं आयुष्य अर्थपूर्ण आणि रिझनेबली हॅपी करता येतं तर ते कोणालाही शक्य आहे.